रामकृष्ण हरी फ्रेंड्स, कसे आहात? सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. या कढीपत्ता खायला. आठवड्यातून 4 वेळा तरी मी कढीपत्ता खाते, कारण माझे केस चांगले राहतात. तुम्ही तुमच्या केसांसाठी काय करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. स्वतःची काळजी घेत चला. जर सुरुवात केली नसेल तर आजपासून सुरुवात करा. तुम्हाला स्वतःलाही आयुष्य खूप छान वाटेल. थोड्या वेळाने पुन्हा भेटूया. अण्णा, ओ अण्णा, नाश्ता करायला चला, उठा. हा, नाश्ता करायला चला बाहेर. उठा. ते 9:30 वाजलेत. अण्णांना नाश्ता करायला बोलवलंय. आईंची आंघोळ चालू आहे. घ्या, नाश्ता करा. हॅलो फ्रेंड्स, आता माझ्या चपात्या झाल्यात. रात्रीचा झुणका होता तो पण गरम केला. आई अण्णांसाठी चहा ठेवला. सकाळी नाश्त्याला शिरा केला होता. शिरा काही खास झाला नाही आहे. सो फ्रेंड्स, मी आता इथे हे बटवे बनवायला घेतलेले आहेत, कारण उद्या गुरुवार आहे. मला वाण द्यायचं आहे, तर 7 बटवे मी तयार करते. आता वाजले दुपारचे 12. ऑलमोस्ट माझी कामं सगळी झालेली आहेत, म्हणून म्हटलं आता हे सुरुवात करते. त्र्यंबक येईपर्यंत बरंचसं होऊन जाईल. आईंची पूजा चालली आहे, सासूबाईंची. सासरे अण्णा झोपलेत. हॅलो गाईज, कसे आहेत? मी तर मार्केटला चालले. थोडी आता उद्या शेवटचा गुरुवार आहे ना, तर त्याची शॉपिंग म्हणजे भाज्या, फळं, फुलं ते सर्व आणायचं आहे. चला मग आता मार्केटमध्ये भेटूया. त्र्यंबक शेठ, मी आता आहे ना मार्केटला चालले. उद्या गुरुवार आहे. मग काय आणताय खायला? खायला काही आणत नाही. तुझ्या हाताने नाश्ता करून तू खा. चपाती आहे ती गरम कर. घरात चीज आहे, सॉस आहे, टोमॅटो सॉस, ते लाव आणि खाऊन घे. ठीक आहे? मला यायला 7 वाजते, कारण सामानाचं उद्या उद्यापन आहे. ओके, चालेल चालेल. जावा नीट जावा. मला काही खाऊ पण घेऊ नाही भेटलं तर. तू तोपर्यंत क्लासला नसेल ना? जाईन म्हणून काय झालं? ठीक आहे, मी येईपर्यंत क्लासला जाऊ नकोस. चालेल, नाही जात बस. हां, चालेल. सगळीकडे गुरुवारची तयारी, सगळीकडे फुलांची दुकानं. गाड्या आता एवढ्या लागल्यात बघा. कसं आहे फुल? 20 रुपये. आणि हे एक गुलाब 20 रुपये. आणि हे 50ला 3 द्या. आहे 50ला 3 आहे. एक कमळ द्या. हां, वेणी नको? वेणी पण पाहिजे. वेणी कशी? 20 रुपये द्या. पानं द्या. ही 20ला आहे. 20ला. हां, ठीक आहे द्या. आणि हे झाडाचे पानं. ब्लॉग बनवताय? दाखवू का तुम्हाला? काय ब्लॉग बनवते बघ. मला घेतला व्हिडिओ. फळं कितीला आहेत? 50 द्या. एक तर इथे भाजी घेतली आता आम्ही. इथे असे लोक भाजी घेऊन बसलेले असतात. स्वस्त भाजी मिळते. तुम्ही बदलापूरला आलात तर इथे सगळ्यांनी भाजी घ्या. खूप छान भाजी असते.
इथं काय थांबा. इथं थांबला? मी इथंच थांबते, इथंच राहते. हो, तुम्ही कुठे राहता? बरं बरं, मग कुठून आले आता? हं? मला ओळखलं नाही का? काय नाव आहे माझं? काय नाव माझं? हा, नाही माहिती? जा आराम करा. आतमध्ये रूम मध्ये जाऊन. बाहेर कुठे चालले? बाहेर नका जाऊ, आत जा, आत इकडे आत जा. जा आत जा. सो फ्रेंड्स, मी आता लिंबू सरबत बनवले आईंसाठी, सासूबाईंसाठी. त्यांचे काय दाढीमध्ये चांदी बसवायचे, तर आता ते दाढ साफ करायला गेले होते, तर त्यांना त्या मशीनमुळे भरपूर मळमळायला लागलं. ते दाढ साफ केल्यामुळे त्यांना खूप उलट्या व्हायला लागल्यात. म्हणून मग आता त्यांच्यासाठी लिंबू सरबत बनवलं. सरबत त्यांना देऊन येतं. आई, हे घ्या. काय होतंय? तोंड का दाबून बसलेत? उलटी होते काय? झाली का? मग सरबत पिता का आता? हा, थोडा पिऊ, थोडा नको. बघा, जेवढा पाहिजे तेवढा प्या, बाकीचा ठेवा ना, तर बरं वाटल्यावर प्या. थोडा 1-2 घोट पिऊन बघा पहिलं. बघा गोड आहे का, आणखीन त्याच्यामध्ये हे करू. प्याल ना सगळं? हा, काय करता? परत द्या, ग्लास द्या इकडे. कुणाचं आलंय? सो फ्रेंड्स, रात्रीचे 11:30 वाजत आलेत आणि माझं हे बटवे बनवायचे काम चाललंय. कारण उद्या आहे शेवटचा गुरुवार, तर मला वाण म्हणून काहीतरी द्यायचंय. मी हे आधी कधीच काही दिलेलं नाहीये, म्हणून मी विचार केला ह्यावेळेस स्वतःच्या हाताने काहीतरी बनवून देते. ज्या बायका येतील, स्त्रिया येतील, त्यांना ते चांगलं वाटेल. तर हा बटवा बनवून झालेला आहे, ह्याला नाणी टाकायची आहे. तर ते बनवून उद्या मी तुम्हाला दाखवते. आजसाठी एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईप सुद्धा करा. शुभरात्री. काळजी घ्या स्वतःची.